कापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली आम्ही प्रत्येक वर्षी नेहमी ऐकायचो की डोंबिवलीमध्ये असं होते, ठाण्यामध्ये कुठली मिरवणूक निघते किंवा दिवाळीचा हा सण त्यांचा जोरात असतो, गिरगावमध्ये त्यांची गुढीपाडवा शोभायात्रा वगैरे अशी जबरदस्त काढतात. त्यात फक्त चर्चाच आमच्या नेहमी चालायच्या. पण असं कधी होत नव्हतं की हे जे उडण दादर नायगाव विभागामधलं जे एक नंबर सगळे महाराष्ट्रीयन मराठी पब्लिक जास्तीत जास्त इथे राहतात, हिंदू पब्लिक असतात आणि त्या एरियामध्ये गुढीपाडव्याची शोभायात्रा निघत नाही आहे. तर आम्ही जे शांतिकाफीकडे बसायचो त्या चर्चेमधून यावर्षी गुढीपाडव्याची शोभायात्रा जशी गिरगावमध्ये निघते पण त्या स्वरूपाची नाही, पण एक आपल्या विभागातील एक गुढीपाडवा यात्रा आपण काढायची हे आम्ही सर्वांच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केलं. या नायगावमध्ये जी सर्वात जुनी भवानी माता आहे शिंदेवाडीची म्हणजे भवानी माता, त्या भवानी मातेच्या ठिकाणी या शोभायात्रेची सुरुवात झाली आणि दुसरी या ठिकाणी जी चंदनाची मूर्ती आहे नायगावची भवानी माता त्या ठिकाणी या यात्रेचा आज चैत्र नवरात्र आहे त्या ठिकाणी भव्य प्रमाणात समारोप झाला आणि ज्या ज्या मंडळांनी ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं पुन्हा एकदा दादर नायगाव शोभायात्रा समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर आभार मानतो. संपूर्ण नायगावमधली जनता आज रस्त्यावरती उतरली. सगळ्या महिला असतील त्या नटून थटून आल्या, लहान बाळ मुलं होती, कोण खंडोबाच्या वेशभूषेत आलं होतं तो कोण शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आलं होतं. तर ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या 54 मंडळांचे आणि सर्व देणगीदारांचे हितचिंतकांचे मी आभार मानतो आणि पुढच्या वर्षीसुद्धा अजून उत्तरोत्तर आमची प्रगती होईल अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा सर्व भाविकांना व सदस्यांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.